महाराष्ट्र शासनातर्फे मारेगाव तालुक्यातील मार्डी विभागामध्ये शासनाच्या वतीने समाधान शिबिर आयोजित केलं आहे। तरी या समाधान शिबिराला बऱ्याच लाभार्थ्यांनी सहभाग घेतला आहे। त्यांनी आपले जे प्रमाणपत्र आहे रेतीचे मोफत जे शासनाने रेती वाटप केली त्याचे सुद्धा प्रमाणपत्र वाटण्यात आले आहे। त्याचप्रमाणे गटामार्फत जे कर्ज दिले त्यांचे सुद्धा आहे, निराधारवाल्यांचे आहे। असे अनेक योजनांचे प्रमाणपत्र वाटप केले आहे आणि अनेक योजनांचा लाभ या ठिकाणी दिला आहे। मारेगावचे तहसीलदार साहेब व BDO साहेब हे सुद्धा या समाधान शिबिराला उपस्थित आहे, यांनी आयोजन केलं आहे। तरी माझी शासनाला एक विनंती आहे की वर्षातून हे शिबिर न घेता दर महिन्याला जर असे शिबिर राबवले तर प्रत्येक माणसाचं नक्कीच समाधान होईल, हे एवढं मी या ठिकाणी। मी खैरगाव बुट्टीचे सरपंच रामचंद्र शंकर जवादे आज मार्डी सर्कलमध्ये समाधान शिबिर आयोजित केला आहे। समाधान शिबिराच्या माध्यमातून आपल्या लाभार्थ्याला घरकुलचे पासेस वाटप केले आहे। तसेच दिव्यांगाला वाटप ग्रामपंचायततर्फे वाटप केला आहे। तसेच जे कुपनाचा आहे तो पण कुपनाचा वाटप केला आहे आणि आणि निराधारचे जे मंच आपण तयार केले, निराधारच्याही बाया इथं येऊन आपला त्या लाभ घेतला। एवढे विषय असा की या मार्डी सर्कलमध्ये आपल्या तहसीलदार साहेब तसेच आपले BDO साहेब आणि सगळं मंडळ अधिकारी इथं आपल्या जनतेला सगळं अवलंब करून मार्डी सर्कलमध्ये देत आहे। हेच एवढेच बोलून मी माझे। नमस्कार, मी संजय आवारी, शिवसेना तालुका समन्वयक तथा माजी उपसभापती पंचायत समिती मारेगाव। आज आपल्या मार्डी येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान हे आमच्या महायुती सरकारनं एक उपक्रम, खरंच एक स्तुत्य उपक्रम राबविलेला आहे। आणि त्या अनुषंगाने आज मी इथे पाहिलं असता इथे खरंच जे सामान्य शेतकरी वर्ग आहे, मजूर वर्ग आहे, यांच्या सर्वांच्या समस्या निकाली निघण्याच्या दृष्टिकोनातून इथे सर्व मंडळी उपस्थित झालेली आहे। आणि बरेचसे मी पाहतो की तहसीलदार साहेब किंवा सगळ्या विभागाचे अधिकारी इथे उपस्थित राहून या लोकांना लाभ देत आहे। ते खरंच एक या महायुती सरकारचा एक स्तुत्य उपक्रम आहे। आणि मी सामान्य जनतेलासुद्धा असं आवाहन करेल की हा जो उपक्रम आहे महिनाभर चालणार आहे, याच्यासमोर पण चालणार आहे, तर त्या अभियानाचा लाभ घेतलाच पाहिजे। आणि शासनालासुद्धा मी विनंती करेल की असं जे अभियान आहे हे वारंवार आहे, आत्ताच न चालू ठेवता जर सर्व दिवसासाठी याचं जर काहीतरी नियोजन केलं तर आमच्या सामान्य जनतेसाठी, आमच्या ग्रामीण भागातील जनतेसाठी खूप स्तुत्य उपक्रम ठरेल, एवढं मी बोलतो। आणि इथे उपस्थित मी दापुऱ्याची होय, निराधार पगारासाठी आलतो। नानीबाई किनाके महादेवराव, नानीबाई महादेवराव किनाके दापुरा निराधारसाठी आलो होतो। तर झालं आमचं काम झालं म्हणून हो।